वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंदमाधवं हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी शुकाचार्य देवस्थान. तर पहिल्यांदा कोण कोण आलात? आपण सगळे पहिल्यांदा आला? हरी बोल. तर खूप सुंदर आणि महत्वाचं ठिकाण आहे. तर किती शांतता आहे पहा आणि निसर्गाचं सानिध्य आहे. तर भागवताचे दोन महान नायक किंवा भागवत, श्रीमद भागवत आपण ऐकलं, श्रीमद भागवत, भगवद्गीता आणि भागवत. तर ते भागवत जे 7 दिवसाचं कथा आपण ऐकतो, तर ती भागवत कथा करणारे जे आचार्य आहेत ते आहेत शुकाचार्य. काय आहेत? शुकाचार्य. एक आहेत शुकाचार्य, काही काही जण शुक्राचार्य पण म्हणतात, पण ते शुक्राचार्य वेगळे आहेत, ते राक्षसांचे गुरु शुक्राचार्य. तर हे शुक आचार्य आहेत. शुक म्हणजे पोपट, आणि असंही म्हटलं जातं, पण आख्यायिक आहे, पण असं याचं काही प्रमाण नाहीये शास्त्रामध्ये, किंवा की हे शुकदेव गोस्वामी म्हणजे राधाराणीचा पोपट होते असं सांगतात. राधाराणी, श्रीकृष्ण राधाराणी यांच्या लीलेमध्ये राधाराणीचा जो पोपट आहे, तिथे अनेक पोपट आहेत, लाखो पोपट आहेत, आणि ते पोपट कार्य करतात राधाकृष्णाचं मेसेंजर म्हणून, मेसेज पोहोचवण्याचं. जसं भौतिक जगामध्ये कबूतर पूर्वी कार्य करायचे, चिठ्ठी दिली की कबूतर जा जा. तर राधाकृष्णाच्या लीलेमध्ये जे काही त्याचा अर्थ असा इथं म्हणजे लागत नाही, पण असं सांगितलं. तर राधाकृष्णाच्या ज्या गुह्य लीला आहेत त्यांचं संदेश वहन करण्याचं कार्य हे पोपट करत असतात, आणि त्यातलेच एक पोपट शुकदेव गोस्वामी आहेत असंही आख्यायिक आहे, पण ह्याला प्रमाण असं काही नाहीये. तर हे जे शुकदेव गोस्वामी आहेत, हे शुकदेव गोस्वामी व्यास महर्षी ज्यांनी भागवत लिहिलं, 17 पुराण लिहिल्यानंतर 18वं पुराण व्यासदेवाने लिहिलं, आणि त्यांचे पुत्र आहेत. त्यांची इच्छा होती की आपल्याला असा एक पुत्र असायला पाहिजे जो ज्ञानी असावा आणि म्हणजे भगवंतासारखा असावा, किंवा विशेष भगवत भक्त असावा. आणि मग जेव्हा त्यांची अशी इच्छा, व्यासदेव भगवंताचे साहित्यिक अवतार आहेत, आणि त्यांनी अशी इच्छा प्रकट केल्यानंतर त्यांच्या पत्नीला गर्भधारणा जेव्हा झाली, तर गर्भधारणा झाल्यानंतर सर्वसाधारण 9 महिने 9 दिवस मूल पोटात राहतं, आणि त्यानंतर ते जन्म घेतं. पण इथं शुकदेव गोस्वामींचं काय झालं, जवळजवळ 13-14 वर्ष ते आईच्या पोटातच राहिले. विचार करा, 14 वर्ष त्या मुलाला पोटातच ठेवलं त्यांनी. तर किती 9 महिने एखाद्या मुलाला पोटात वागवणं, एखाद्या आईला, आजकालचं तर लोक मुलंच नको म्हणायला लागले, कोण वागवायचं आणि कोण हे करायचं. भागवत महात्म्यामध्ये सुद्धा धुंदलीची कथा येते, तर तिनं सुद्धा विचार केला की अरे नकोच, ते मला त्रास होणार, 9 महिने ते ओझं वागवायचं मुलाचं हे ते. तर 14 वर्ष जेव्हा शुकदेव गोस्वामींना त्याने पोटामध्ये हे केलं, तर ते बाहेरच यायला तयार नव्हते, जन्म घ्यायलाच तयार नव्हते ते. का? कारण जन्म घेतल्यानंतर या भौतिक जगामध्ये आल्यानंतर भगवंताची जी मायाशक्ती आहे, ती मायाशक्ती मी मायेमध्ये जाईन किंवा मायाशक्ती माझ्यावरती कार्य करेल. तर त्यावेळेस भगवंत स्वतः शुकदेव गोस्वामींना म्हणाले की तू बाहेर ये बाबा, माझी मायाशक्ती तुझ्यावरती कुठल्याही प्रकारे कार्यरत होणार नाही. म्हणजे माया तुला कुठल्याही प्रकारे, माझी माया जे भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मम माया दुरत्यया, भगवंताची जी ही शक्ती आहे मायाशक्ती, तरुण जाण्यासाठी, या संसारातून तरुण जाणं अवघड आहे की नाही. किती लोक संसारात गुरफटलेले असतात. कालच आम्ही सत्संगला गेलो होतो, तर प्रत्येकाची एक नवीन कहाणी आणि वेगवेगळं दुःख आहे. इतकं दुःख आहे या संसारामध्ये, आणि ते सांगायचं तरी कोणाला? लोकांनी कोणी कोणाला सांगू शकत नाही. एकमेकाला सांगितलं तर बाहेरचे लोक हसतात, एकमेकांना नावं ठेवतात. तर प्रत्येक जण येऊन, बरेच आम्ही काल सत्संगला गेल्यानंतर बरेच जण सांगत होते काय काय प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. तर म्हणूनच एकनाथ महाराज म्हणाले, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. इंगळी म्हणते ना, विंचवाची मावशी असते, ती चावल्यानंतर किती असं आग लागते, तसं आग लागलेली आहे संसाराला. आणि हे शुकदेव गोस्वामींसारखे गुरु काय करतात, संसार दावा नललीढ लोक त्रणाय कारुण्य घना घनात्वम प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरु श्री चरणारविंदम.
तर हे गुरु कशासाठी करायचा, तर हे जे संसार इंगळ, संसाराला जी आग लागली, ती गुरु काय करतात, त्यांच्या कृपेने ती आग शांत करतात आणि आपल्याला मनशांती लाभते किंवा आपण भगवत चरणाला प्राप्त करू शकतो. तर हे शुकदेव गोस्वामी 13-14 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले. जेव्हा जन्म घेतला, भगवंतांनी विनवणी केली, बाहेर ये, तुला कुठलीही मायाशक्ती हे करणार नाही. तेव्हा डायरेक्ट जन्म घेतला, तसे मोठे झाले नाही, मागं इकडे तिकडे सुद्धा बघितलं नाही, डायरेक्ट वनामध्ये निघून गेले. इतकं वैराग्य होतं. लहान असतानाच 13-14 वर्षाचे असतानाच जन्म घेतल्या घेतल्या डायरेक्ट वनातच. आणि मग त्यांचे जे पिता होते व्यासदेव, ते पाठीमागून त्यांच्या चालले आणि त्यांना पुत्र 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 असे हाक मारत होते. पण त्यांनी एक मागं सुद्धा बघितलं नाही, वडील हाक मारतायत किंवा कोण मला बोलवते. ज्ञानी होते जन्मतःच. आणि वनामध्ये निघून गेले आणि निघून जात असताना त्या ठिकाणी एक जलाशय होता, त्यामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या आणि अंगावरती वस्त्र वगैरे नव्हते त्यांच्या. तर शुकदेव गोस्वामी जेव्हा गेले, तर त्या स्त्रियांनी बघितलं की एक 13-14 वर्षाचा मुलगा जात आहे. तर त्यांना काही वाटलं नाही, त्यांनी काही लज्जा रक्षण करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कपड्याने अंग झाकून घेतलं नाही, काही नाही. ते निघून गेले. तसंच त्या स्त्रिया तशाच स्नान करत राहिल्या बघून सुद्धा. आणि पाठीमागून हाका मारत त्यांचे पिता व्यास महर्षी, जे वयस्कर होते, म्हातारे झाले होते जरा, आणि त्यांना जसं त्या स्त्रियांनी बघितलं, तसं त्या स्त्रियांनी काय केलं की लज्जा रक्षण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे बघून व्यास महर्षींनी विचार केला, अरे माझा मुलगा एवढा तरुण आहे, 14-15 वर्षाचा, त्याला बघून यांनी काय केलं नाही, लज्जा रक्षण करण्याचा प्रयत्न केला नाही. पण मला बघून यांनी लज्जा रक्षण करण्याचा प्रयत्न आहे, मी तर एवढा वयस्कर झालेला आहे किंवा आहे, तरी असं का झालं. आणि मग याचं उत्तर आहे की शुकदेव गोस्वामी हे अगदी जन्मतःच एकतर ज्ञानी होते आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं स्त्री पुरुष किंवा प्रत्येक, जसं गीतेमध्ये म्हणलेलं आहे की पंडितः समदर्शिनः ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव स्वपाकेचे पंडितः समदर्शिनः. सगळे त्यांच्यासाठी, सगळे जीव सारखेच होते. समदर्शी वृत्ती त्यांची होती संसाराप्रती आणि सगळीकडे ते भगवंताला पाहत होते, ब्रह्मरूपामध्ये पाहत होते. पण ज्ञानी असल्यामुळे तर भगवंताचा 3 रूपामध्ये साक्षात्कार होतो. भागवतामध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्दते. तर शुकदेव गोस्वामी हे ज्ञानी असल्यामुळं सुरुवातीला ब्रह्मरूपाचा साक्षात्कार करत होते आणि जेव्हा वनामध्ये गेले, ते गेलेच, परत काय आलेच नाहीत, सापडलेही नाहीत. आणि मग इकडे व्यास महर्षींनी भागवत त्यांच्या शिष्यांना शिकवायला चालू केलं आणि त्या भागवतातले काही श्लोक त्यांना पाठ करायला सांगितले. आणि भागवतातले काही श्लोक आहेत भागवतामध्ये, तर ते जर श्लोक ऐकले तर एखादा जो कोणी ऐकेल तो भक्त बनतो, श्लोक केवळ भागवताचे श्लोक ऐकून. आणि मग त्यांनी 2 श्लोक विशेष करून त्यांच्या शिष्यांना शिकवले. एक त्यातला आहे बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयंतीं च मालां रंध्रान वेणुर अधर सुदयन गोपवृंदैर वृंदावनम प्राविशद गीत कीर्ती. तर भगवान श्रीकृष्णाचं सुंदर वर्णन आहे या श्लोकामध्ये की श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, बर्हा पीडम नटवर वपुः. बर्हा पीडम म्हणजे मोराचं पीस धारण केलेलं आहे, भगवान धारण करतात. रोज राधा पंढरीनाथचं दर्शन घेता ना आपण, मोराचं पीस कधी नसते असं झाले का? आणि जर झालं तर तसं शृंगार पूर्णच होत नाही भगवंताचा. रोज भगवंत धारण करतात. नटवर वपुः, जे नृत्य करण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत भगवंत, महान आहेत. कर्णयो कर्णिकारम, आणि कानामध्ये कण्हेरीचं फूल भगवंत धारण. कण्हेर आपल्याकडे असते, वेगवेगळ्या प्रकारचे कण्हेरी असतात, तर ते एकच फूल कानामध्ये धारण करतात भगवंत. तर याचंही सुंदर विश्लेषण केलेलं आहे की एकच फूल का, तर भगवंत वृंदावनामध्ये यमुना नदी आहे, एका काठाला 5 वन आहेत, एका काठाला 7 वन आहेत. तर ज्या वनामध्ये भगवंत आज जाणार आहेत त्या कानामध्ये भगवंत ते फूल घालतात, जेणेकरून राधाराणीला समजावं की कृष्ण आज नदीच्या या 7 वनामध्ये गेलेत की 5 वनामध्ये गेलेत, कोणीकडे गेलेत. म्हणून ते भगवंत एका कानामध्ये फूल घालत असतात. मग कधी या कधी या, ज्या दिवशी ज्या कानात असेल ते गोपींना बरोबर ओळखतं, राधाराणी आणि तिच्या सोबत असणाऱ्या गोपसखींना. आणि मग भगवंत कर्णयो कर्णिकाडम बिभ्रद्वासः कनक कपिशम वैजयंतींच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळा घातलेली आहे. असं हे सुंदर वर्णन ह्या श्लोक जेव्हा ऐकला, हे वनामध्ये फिरत होते ते शुकदेव व्यासदेवांचे शिष्य,
आणि हे गात होते, श्लोक म्हणत होते. आणि हा श्लोक जेव्हा शुकदेव गोस्वामींच्या कानावरती पडला, आणि दुसरा एक आहे जो की अहोबकियम स्तन कालकूटम जिघ्घासया या यदप्य साध्वी, असं आहे श्लोक. ती त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी हिचा वध केलेला, पूतनेचा वध केला आणि तिला धात्रीची गती प्राप्त करून दिली, आईची गती प्राप्त करून दिली. तर इतके दयाळू आहेत भगवंत श्रीकृष्ण. आणि हे जेव्हा दोन्ही श्लोक ऐकले, भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आणि भगवंताची भक्तवत्सलता किंवा करुणता ऐकल्यानंतर व्यासदेवांचं हृदय द्रवित झालं. आणि जे व्यासदेव ज्ञानी होते ते भक्तीच्या ह्याने आकर्षित झाले. आणि त्यांनी बघितलं ते कोण शिष्य गात आहेत, तर ते त्या शिष्यांकडे गेले आणि म्हणाले, हे तुम्हाला कोणी शिकवलंय? ते म्हणले, आमच्या गुरूंनी. मला घेऊन चला म्हणजे तुमच्या गुरुकडे. त्यांचे गुरु म्हणजे कोण होते? ह्यांचे पिता व्यासदेव. आणि मग ते घेऊन आले त्यांना घरी. व्यासदेवाने त्यांना पूर्ण भागवत सांगितलं. आणि भागवत सांगितल्यानंतर संपूर्ण भागवत जेव्हा त्यांनी ऐकलं, तर ऐकल्यानंतर परीक्षित महाराजांसाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे धरातल सोडून गेले, तर उद्धवांनी काय केलं की भगवंतांच्या ज्या 16,108 राण्या होत्या, महिषी होत्या, त्यांच्यासाठी भागवत कथा केली वृंदावनामध्ये. आणि ती कथा करत असताना परीक्षित महाराज म्हणाले की मला ही कथा ऐकायची आहे. तर त्यावेळेस उद्धवजी म्हणतात, तुमच्यासाठी मी नाही कथा करणार, तुमच्यासाठी कथाकार दुसरा असणार आहे. तर ते कोण होते? शुकदेव गोस्वामी होते. कारण त्यांना कथा चालू असताना बाहेर पहारेकरी म्हणून ठेवलेलं होतं परीक्षित महाराजांना. आणि मग परीक्षित महाराजांसाठी कथा शुकदेव गोस्वामींनी केली 7 दिवस 7 रात्र. आणि अशेष कथा आणि श्रोता. आणि मग भागवतामध्ये असंही म्हणतात की काही जण म्हणतात तसं तर राधाराणीचं सगळं काही, भागवत म्हणजे राधाराणीविषयीच गुह्य चर्चा राधाराणीची तर कधी कुठं अशी होत नाही. तर भागवतामध्ये काही जण म्हणतात राधाराणीचं नावच नाही, कुठेच नाव नाहीये. तर शुकदेव गोस्वामी राधाराणीचे परम भक्त आहेत. आणि जर राधाराणीचं नाव त्यांनी घेतलं असतं तर ते पुढे भागवत सांगूच शकले नसते. तर त्यामुळे त्यांनी राधेचं नाव घेतलं नाही. अनया राधितो नूनम, इनडायरेक्टली राधाराणीचं नाव त्यांनी एका श्लोकामध्ये फक्त घेतलेलं आहे. आणि जर घेतलं असतं तर ते 6 महिने ह्याच्यामध्ये समाधी अवस्थेला गेले असते, कमीत कमी 6 महिने. मग 7 दिवसात भागवत कसं सांगणार? त्यामुळे त्यांनी काही घेतलं नव्हतं हे राधाराणीचं नाव वगैरे. तर हे शुकदेव गोस्वामी परम आचार्य आहेत भागवताचे. त्यांच्याकडून आपल्याला ही परंपरा प्राप्त झालेली आहे भागवतमची. तर विशेष या ठिकाणी ते तपश्चर्या करण्यासाठी आलेले होते. निर्जन स्थान आहे. आणि इथं पण जेव्हा एखाद्या ठिकाणी साधू तपश्चर्याला जातात, काही लोकांना माहिती होतं तर लोक येतात, भेटायला चालू करतात बऱ्याच काही गोष्टी. तर इथंही तसंच आले होते. आणि असंही सांगितलं होतं की त्यांना परत इथं त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कोणीतरी आल्यानंतर त्यांनी काय केलं की तिथूनच अंतर्धान झालेत आतमध्येच. तुम्ही जर बघितलं अलीकडे जे मंदिर आहे तिथं त्यांचा असं मुखवटा ठेवलेला आहे, पिंडीच्या आतल्या बाजूला मुखवटा आहे. तिथूनच ते आतमध्ये गुहा होती, त्यातच ते अंतर्धान झाले. तर अशा निर्जन स्थळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर शिवजी आणि पार्वतींचा संवाद चालू होता. आणि त्यामध्ये पार्वती माता विचारते की हे भगवान शिव, आपण तर जगाचे स्वामी आहात, की काय केलं पाहिजे, किंवा सत्य काय आहे, शाश्वत सत्य काय आहे या जगाचं? तर शिवजी त्यावेळेस सांगतात पार्वती मातेला, उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरिभजन जगत सब सपना. हरिभजनच सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि मग पार्वती माता, शिवजी नेहमी कथा, हरिकथा आणि हरिनामामध्ये व्यस्त असतात, सतत हरे कृष्ण महामंत्र जप करत असतात. चतुर्मुखी ब्रह्मा बोले कृष्ण कृष्ण हरे हरे, पंचमुखी शिव बोले राम राम हरे हरे. शिवजी नेहमी कुठल्या नामाचा जप करतात? राम 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 नामाचा जप. आणि मग ते शिवजी पार्वती मातेला सांगतात, भागवतम सांगत असतात. आणि पार्वतीला सांगितलेलं असतं की भागवत ऐकताना तू काय करायचं, एक गोष्ट जेव्हा समजेल तसं हुंकार द्यायचा. आणि कथा ऐकायला लागलं की लोकांना काय होतं, विशेष कथेत निद्रा देवीला वरदान प्राप्त झालेलं आहे. ते ज्या ठिकाणी माझी कथा होत असेल त्या ठिकाणी तुझा वास किंवा तू जाऊ शकते असं भगवंतानी निद्रा देवीला, त्याची पण एक वेगळी कथा आहे.
तर बरेच जण झोपी जातात कथेमध्ये. का कथेमध्ये झोपतात? कारण सुख कशात आहे? झोपतो व्यक्ती कधी सांगा? सुखी असल्यानंतर झोपणार. भगवत कथेत सुख आहे म्हणून झोप लागते. आत्म्याला कशामध्ये सुख आहे? कथा आणि कीर्तनामध्ये. त्यामुळे झोपतात लोक. तर मग पार्वती मातेला शिवजी कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना शिवजी पार्वती मातेला हुंकार द्यायला सांगितलं आणि शिवजी इतकी कथा सांगताना तल्लीन झाले, डोळे झाकून ते कथा सांगत गेले आणि पार्वती माता हू हू करत गेली आणि कधी झोप लागली ते तिचं तिलाही कळालं नाही. आणि सांगत असताना झाडाच्या ढोलीमध्ये एक पोपट होता. ही पण एक कथा सांगितली जाते बरं का शुकदेव गोस्वामींची. तर त्या झाडाच्या ढोलीमध्ये जो पोपट होता तो काय करायला लागला की तो भागवत कथा ऐकायला लागला. आणि जेव्हा पार्वतीनं हुंकार द्यायचं बंद केलं त्यावेळेस तो पोपट करत गेला आणि कथा पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर जेव्हा शिवजींचे डोळे उघडले त्यांनी बघितलं तर पार्वती माता झोपलेली आहे. हुंकार कोण देत होतं? मग कथा ऐकली कोणी? कारण कथा तर साधारण लोकांसाठी नाहीये. कोणासाठी आहे भागवत? निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम मुहुरहो रसिका भुवी भावुकहा. भागवत कोणासाठी आहे? रसिकांसाठी आहे, साधारण व्यक्तीसाठी नाहीये. साधारण नाहीतर मग ते लोक काय करणार? धर्म प्रोजित कैतवत्र निर्मत्सरा नाम सताम. भागवत हे निर्मत्सर लोकांसाठी आहे, कर्मकांड करणाऱ्या लोकांसाठी भागवत नाही. तर ते कथा ऐकली कोणी आणि तो जर अपात्र व्यक्ती असेल तर त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लावेल म्हणून शिवजींनी शोधाशोध चालू केली. आणि त्यावेळेस त्या झाडाच्या ढोलीमध्ये पोपट त्यांना दिसला आणि तो पोपट उडून गेला लगेच तिथून. आणि जसा पोपट उडून गेला शिवजी त्याच्या पाठीमागं लागले की अरे ह्याने कथा ऐकली, ह्याने ह्या कथेचा त्याने दुर्वापर हे करू नये म्हणून. आणि तो पोपट गेला. आणि इकडं आताच मी सांगितलं की व्यासदेवांची इच्छा होती त्यांना पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे आणि बरेच वर्ष पुत्रप्राप्ती नव्हती. आणि त्यांच्या पत्नीने असं सांगतात, आता हे थोडंसं हे वाटण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या पत्नीनं काय केलं होतं की इकडं जांभई दिली आणि जांभई दिल्यानंतर पोपट तिच्या तोंडामध्ये गेला आणि गेला तो आतमध्ये राहिला. तेच परत जे जन्माला आले पुत्ररूपामध्ये. आता तो पोपट कसा काय आत गेला आणि हे कसं काय झालं आणि त्याचा पुत्र कसा काय झाला हे सगळं असं सांगितली जाते कथा. हे तर मी आधीच सांगितलं की ह्याला शास्त्र प्रमाण नाही, आख्यायिका आहे. अशा कथा दंतकथा जशा असतात त्याप्रमाणे. तर त्यावेळेस शुकदेव गोस्वामींचा अशा प्रकारे जन्म झालेला आहे आणि राधाराणीच्या पोपट म्हणून सांगितलं जातं असं. तर फार मोठे आचार्य आहेत शुकदेव गोस्वामी. तर त्यांच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रभुपाद लिहितात भागवतमच्या तात्पर्यामध्ये, जर तुम्हाला भागवत समजायचं असेल तर शुकदेव गोस्वामींचं काय केलं पाहिजे? आपण चरणाचा आश्रय घेतला पाहिजे आणि भागवत विशेष करून परंपरागत भागवत समजलं पाहिजे. आणि 7 दिवसात काय भागवत समजून होत नाही. तर भागवताचे 18 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. त्या भागवतामध्ये म्हणलेलं आहे, शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृद्यंतस्तु ह्य भद्राणी विधुनोती सुरत्सताम. काय केलं पाहिजे मनुष्य जीवनामध्ये येऊन? भागवत कथा ऐकली पाहिजे, रोज ऐकली पाहिजे. नित्यम भागवत सेवया. आणि रोज ऐकल्यानंतर काय होईल? भागवत रोज ऐकल्यानंतर काय होईल? काय म्हणलेलं आहे? गीता भागवत करीती श्रवण तर झालं, पण रोज जेव्हा भागवत ऐकू आपण तर भागवतामध्येच म्हणलेलं आहे, जेव्हा सुरुवातीला आपण म्हणतो की अभद्र नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. रोज भागवत ऐकल्यानंतर काय होईल? अभद्र अमंगळ सगळं नष्ट होईल. त्यामुळे रोज ऐकायला पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी इस्कॉनच्या मंदिरामध्ये सकाळी रोज एका तरी श्लोकावरती चर्चा होत असते भागवताच्या. आणि या कलियुगामध्ये विशेष करून भगवान श्रीकृष्ण जेव्हा हे धरातून सोडून गेले तर कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानाधिभिसह. आणि पुढे म्हणलेलं आहे पुराण अर्को धुनोदितः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी जेव्हा हे धरातून सोडून लीला संपुष्ट केली तर मी राहिलो कशामध्ये? पुराण अर्क. कुठल्या पुराणामध्ये? भागवतामध्ये मी स्वतः आहे. मी म्हणजे भागवतच आहेत. उद्धवाला पण भगवंतांनी सांगितलं. तर जेव्हा भगवंत हे धरातून सोडून चालले तेव्हा उद्धव म्हणले मला पण घेऊन चला तुमच्यासोबत. भगवंत म्हणले तुझ्यासाठी मी भागवताच्या रूपामध्ये कायमस्वरूपी राहीन, कलियुगातल्या लोकांसाठी या भागवताच्या रूपामध्ये राहीन. तर हे असं भागवत आपल्या घरीही असावं. आणि सध्या भद्र पौर्णिमा सप्टेंबरमध्ये असते, त्या पौर्णिमेला भागवत घरी घेणंही महत्त्वाचं आहे. तर आपणही घरीमध्ये घेऊ शकता भागवत. तर तसं तर भागवताची किंमत नाही केली जाऊ शकत,
6,000 रुपयामध्ये हे भागवत आपल्याला पूर्ण भागवत प्राप्त होऊन जातं. जरी आपल्याला जास्त वाचायचं नाही झालं तरी घरामध्येही ते असणं फार महत्त्वाचं आहे भागवत. श्रील प्रभुपादांचं हे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये विशेष करून इस्कॉनच्या वतीनं जगभरामध्ये 1,08,000 सेट भागवतमचे वितरण करण्याचा संकल्प केलेला आहे. 1,08,000 1,00,000 घरांमध्ये हे भागवत पोहोचणार. ते सगळेजण लोक वाचतील, त्यांचा उद्धार तर पक्का होणारच आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे. आणि भागवत वाचल्यानंतर काय होईल, नष्टप्रायेषु भद्रेषु, अभद्र नष्ट होऊन आपल्याला भगवत चरणाची प्राप्ती होणार आहे, हे नक्की आहे. कलियुगामध्ये विशेष करून 2 गोष्टी, एक तर श्रीमद भागवत आणि हरिनाम संकीर्तन, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन आणि श्रीमद भागवताचे श्रवण रोज केल्यानंतर भगवत कथा. या संसारामध्ये दुःख असण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपल्याला कथा ऐकण्यामध्ये रुची. किती जणी तर रोज कथा ऐकता तुम्ही भगवंतांच्या, सांगा. रोज प्रवचन ऐकता आणि रोज नामजप तर करत असाल काही जण, तुम्ही मंदिरात येता रोज सेवेला म्हणतो. रोज कथा न चुकता ऐकणारे किती जण आहेत सांगा. नाही. कालच मी भागवतामध्ये ऐकत होतो, ते प्रभूजी सांगत होते की प्रभुपादांनी अशी व्यवस्था केलेली आहे, जो कोणी इस्कॉनच्या मंदिरामध्ये राहतो, आश्रममध्ये राहतो, त्याला कथा ऐकावीच लागते. मंदिरामध्ये कंपल्सरी असतं 1 तास प्रवचन रोज ऐकायलाच लागतं राहणाऱ्यांना. तर एका दिवशी नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4थ्या दिवशी लगेच विचारलं जाईल तुम्हाला, तुम्ही भागवतमला येत नाही, काय प्रॉब्लेम आहे, कथा ऐकायला काय येत नाही म्हणून. तर घरी जरी आपण असलो तरी ऐकलं तर पाहिजे आणि वाचनही केलं पाहिजे भागवताचं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पांडुरंगाचं चिंतन अखंड करायचं असेल तर आपण भागवत ऐकणं गरजेचं आहे. तर हा जो मार्ग आहे, कोल्हापूर, मुंबई, कोल्हापूर, आरवडे आणि अशा प्रकारे पंढरपूर. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू सुद्धा जेव्हा दक्षिण भारत यात्रा करून चैतन्य महाप्रभू मुंबईला गेले, मुंबादेवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर कोल्हापूरला आले. कोल्हापूरला चैतन्य महाप्रभूंनी दर्शन दिलं का घेतलं असं गुरु महाराज विचारतात. महालक्ष्मी देवीला दर्शन दिलं का? चैतन्य महाप्रभू साक्षात श्रीकृष्ण आहेत, तर त्यांनी दर्शन दिलं असेल का घेतलं असेल देवीचं दर्शन? दिलं, कारण ते स्वतः श्रीकृष्ण महालक्ष्मी देवीचे पती आहेत. तिथून मग आरोडे मार्गे असं आले असं सांगतात चैतन्य महाप्रभू पंढरपूरला, आणि 11 दिवस पंढरपूरमध्ये राहिले. तथा आहे ते पांढरपुरे आईला गौरचंद्र, विठ्ठल ठाकूर देखी पाहिला आनंद. चैतन्य महाप्रभूंनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं, 11 दिवस चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहिले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणी चर्चा पण केली. त्यांचे गुरूंचे गुरुबंधू त्यांना भेटलेले होते आणि चैतन्य महाप्रभू, आणि त्यामुळेच आरोडे येथे हे एक हरे कृष्ण आंदोलनाचं एक मंदिर, श्री श्री राधा गोपाल मंदिर उभा राहिलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचा जन्मही झाला, जे की आपले गुरु महाराज आहेत. तर दरवर्षी गुरु महाराज गुरुपूजेला गुरुपौर्णिमेला जात असतात आरवड्याला. यावर्षी सुद्धा आज गेलेले आहेत गुरु महाराज. आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी त्यांचं जे जन्म ठिकाण आहे, तर गुरुचं जन्म ठिकाण हे धाम असतं त्या व्यक्तीसाठी, कारण त्यांनी तिथं जन्म घेतला. ते ठिकाण काही साधारण नसते, तर हे ठिकाण पण काही साधारण नाही. इथं येऊन त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. तर संत जे असं सांगितलं, 2 प्रकारचे भागवत आहेत, एक व्यक्ती भागवत आणि ग्रंथ भागवत. तर जेव्हा आपण भागवत वाचतो तर आपलं हृदय शुद्धीकरण होतं, आणि ते हृदयामध्ये जर धारण करू शकलो आपण, तेवढी तीव्रता असेल श्रीकृष्णांप्रती भक्तीची, तर तो व्यक्तीच काय होतो, व्यक्ती भागवत होतो. तर जे संत असतात ते सुद्धा भागवतच असतात, चालते बोलते भागवत असतात. ते प्रवचन वगैरे करतात, कीर्तन करतात. तर त्यांच्या सुद्धा चरणांचा आश्रय घ्यायला पाहिजे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग हरिनामे उपजे आवडी, असं सांगितलेलं आहे अभंगामध्ये. आणि त्यामुळे संतांच्या चरणांचा आश्रय घेतला की आपल्याला भगवत प्राप्ती सहज प्राप्त होते. त्यामुळे आपण संत चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी श्रील प्रभुपादांच्या चरणांचा आश्रय घेतला. त्यांच्या घरी मंदिर, त्यांच्या गावी मंदिर तयार केलं. असे अनेक मंदिर बांधलेली आहेत महाराजांनी, आणि त्या ठिकाणी त्यांचं जन्म ठिकाण पण आहे, तिथेही आपण जाणार आहे. तर भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जेव्हा चैतन्य महाप्रभूंचं जे गुरुचं जन्म ठिकाण आहे पश्चिम बंगालच्या तिकडे, त्या ठिकाणी गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या भूमीला प्रणाम केला आणि तिथली जी माती आहे ती उचलून कपाळाला लावली. आणि जिथून चैतन्य महाप्रभूंनी जी माती उचललेली होती, आज तागायत चैतन्य महाप्रभूंचे भक्त जेव्हा जेव्हा जातात तिथं ती माती उचलतात, कपाळाला लावतात. थोडीशी माती ग्रहण पण करायची असते, खायची पण असते.
तर तिथं आज तो खड्डा पडलेला आहे पूर्ण. अनेक भक्त जातात लाखो, तिथं माती घेतात, लावतात, थोडंसं खातात सुद्धा गुरुच्या चरणांची रज. तर चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत असून त्यांनी अशा प्रकारे केलं. आणि त्या ठिकाणाचं नाव झालेलं आहे चैतन्य डोबा. डोबा म्हणजे खड्डा झालेला तिथे म्हणून चैतन्य डोबा. तर गुरुच्या जन्मस्थानी गेल्यानंतर पहिल्यांदा त्या धामाला प्रणाम केला पाहिजे. तर आरवड्यामध्ये उतरल्यानंतर सर्वांनी त्या आरवडे नगरीला धामाला प्रणाम करा, राधागोपालांचं दर्शन, आणि त्यानंतर तिथला प्रोग्राम आपल्याला सांगितला जाईल. तर शुकदेव गोस्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की आपण कमीत कमी भागवत ज्या ज्या ठिकाणी होईल तिथं जाऊन आपण भागवताप्रती आपल्याला आसक्ती निर्माण व्हावी. आणि इस्कॉन पंढरपूरच्या वतीनं यावर्षी 108 भागवतम सेट वितरित करण्याचा संकल्प केलेला आहे. तर आपण आज या ठिकाणी आलोत. दरवर्षी आम्ही येतच असतो. आमचं सौभाग्य आहे की वर्षातून एकदा तरी आम्ही या ठिकाणी येतोच. शुकदेव गोस्वामींच्या चरणांचा आश्रय जाताना आरोग्याला कधी ना कधी तरी एकदा येतोच. तर त्या शुकदेव गोस्वामींच्या चरणी प्रार्थना करूयात 108 सेट वितरण करण्याचा, आणि रोज भागवत ऐकण्याची बुद्धी त्यांनी आपल्याला प्रदान करावी. कारण भागवतच काय करणार आहे, या संसार बंधनातून सोडवणार आहे. कोण कोण ऐकेल दररोज भागवत? आता इथं आल्यानंतर संकल्प, काहीतरी यात्रा म्हणल्यानंतर संकल्प करायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी थांबणार आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आता सांगा